नमस्कार. मी अस्मिता. अमित सोबत आहे आपल्या शेतामध्ये. आपलं हे पंपिंगचं युनिट आहे विहिरीच्या शेजारी लागून, आणि अमितनी हे 2010 सालीच पुढचा सगळा विचार करून काही आधुनिक गोष्टी इथे इम्प्लिमेंट केल्यात. तर त्या काय केल्यात आपण थोडंसं समजून घेऊयात. ह्याला नेटाफिल्मचं ॲटोमायझेशन आहे. यात आपल्याला खत, पाणी आणि आपलं वेळ हे एक अख्खं पाण्याचं सेक्शन आपल्याला पूर्णपणे ह्यातनं म्हणजे काप वाचतंय त्यांनी. तर कुठल्या क्षेत्राला किती वेळ पाणी द्यायचं, त्याबरोबर किती खत सोडायचं आहे, आणि ते परत स्विच कुठला दुसरा पंप करायचा आहे, ते सगळं मशीन हे काम करतं. पाणी मोजून दिलं जातं. इथं वॉटर मीटर आहे. आणि आता आधी आपण रासायनिक शेती जेव्हा करत होतो तेव्हा NPK द्यायचो. आता याच्यात डिकम्पोजर, त्याच्यात गोकृपा आहे, आणि त्याच्यात EM आहे, आणि ह्यात आपण जीवामृत देतो. कारण शेण असतं, स्लरी आपल्याला फिल्टर करावी लागते. बरोबर. आणि त्याचं स्टॉक सोल्युशन इथं बनवतो. यात ओके. गुळाचं पाणी आहे, आणि बाकी हे सगळे आपण घरी तयार केलेले बॅक्टेरिया आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सुडोमोनास आहे, वर्टिसिलियम लेकानी आहे. प्रत्येकाचे असे वेगवेगळे स्ट्रेन आहे. हे जे विव्हेरिया आहे. हे सगळं जे बनवतोय आपण, ते आपण तिथे जे काही औषधीकरण करतोय त्याच्यातून बनलेले आहेत. हां, हे वेगळं आहे. ते औषधीकरण, कीटकनाशक, बुरशीनाशक वरती मारण्यासाठी. आणि हे जे आहे ते जिवंत लाईफ म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगस आहे. ओके ते पण आपण देतोय. ओके ओके आणि त्याचं मल्टिप्लिकेशन ह्यात करतो. ओके हा त्याचा मदर स्टॉक आहे. ओके त्याच्यापासून थोडं वापरून गूळ, डाळीचं पीठ, मीठ, बटाट्याचं असं वेगवेगळ्या ह्याला लागणारं करून त्यात बनवतो, आणि ते आपण सोडतो. NPK म्हणजे